या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. लाखो रुपये उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार. महापालिका आयुक्त, नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अनंत चैतन्य सर्व्हिसेसचे तपास अधिकारी, महापालिका युनियन सर्व ठेकेदारांच्या अध्यक्षांचा सत्कार आरबी दयावन संस्थेच्या वतीने करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन 2023 व 24 या कालावधीत प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर येथील विजयलक्ष्मी मंडळ ते आळसंदी घर समोरील रस्ता डांबरीकरण करण्याकरता रक्कम 20 लाख रुपये इतकं मंजूर देऊन काम चालू करण्यात आलं होतं. हे काम महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता या कार्यालयाला ड्रेनेज लाईन सन 2023-24 मध्ये रुपये रक्कम 29,26,438 इतकं मंजूर आहे. हे बाब माहीत असूनही ना हरकत प्रमाणपत्र दिलं असं वरील कार्यालयाचं म्हणणं होतं. परंतु ड्रेनेज लाईन न करता रस्त्याचं काम चालू झाल्यावर आम्ही स्वतः कार्यालयास फोन करून माहिती दिली. काम थांबवलं नाही व ड्रेनेज लाईन तात्काळ केले नाही. आता काम 1 वर्ष पूर्ण झालं असता रस्ता उकरून त्याचा DLP काळ संपलेला असताना ड्रेनेज लाईनचं काम चालू करण्यात आलं. तरी वरील सर्व अधिकारी व ठेकेदार हे संगनमत करून लाखो रुपयांची उधळपट्टी करणारे व एकाच कामाचे 2 निविदा काढून वेगवेगळ्या कार्याकडून काम करणारे सोलापूर महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या अधिकाऱ्यांचा सत्कार आरबी दयावन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे व भागातील नागरिक यांच्या वतीनं करण्यात आला. याची वरील स्तरावर दखल घेऊन चालू असलेले व झालेले कामाची पाहणी करून पॅचअप मारून डांबरीकरण न करता नव्यानं रस्ता करून देण्यात यावा, अन्यथा संस्थेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार सोलापूर महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय असेल याची नोंद घ्यावी, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी दिला. 3,500 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही 4 वर्षापासून काढत आहे. याच्यावर तात्काळ कारवाई केली आणि 1 नंबर महापालिकेचा कोणताही भ्रष्टाचार नाही म्हणून आम्ही महापालिका आयुक्तांचा सत्कार आज रोजी करत आहे. अधीक्षक अभियंता यांचा सत्कार आम्ही नगर अभियंता यांचा सत्कार 1 नंबर कोणताही भ्रष्टाचार केला नाही, सर्व बिल 1 नंबर काढले म्हणून त्यांचा सत्कार आपण करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग PWDचे अधीक्षक अभियंता यांचा सत्कार आज रोजी पूर्णतः वेळेवर व्यवस्थित काम केल्याची सर्व पाहणी करून योग्य कारवाई केली म्हणून त्यांचा आज रोजी आम्ही सत्कार करत आहे. आरोग्य अभियंता महानगरपालिकेचे जेवढे ड्रेनेज आहेत सोलापूर शहरामध्ये 1 नंबर झाले, भ्रष्टाचारच झाला नाही आणि सगळ्यांच्या व्यवस्थितरित्या पाणी आज रोजी सांडपाण्याला व्यवस्थित पोहोचते म्हणून सार्वजनिक आरोग्य अभियंताचा सत्कार आम्ही आज रोजी करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे आज आपल्या गेल्या वर्षी म्हणजे जवळपास या ठिकाणी 20 लाख रुपये मंजूर झाले विजयलक्ष्मी पासून ते या रोड पर्यंत. तर हे रोड बनवण्यासाठी जवळपास 20 लाख रुपये मंजूर केले आणि रस्ता पण बनवला. त्या अगोदर हे मंजूर मागता होता. मी त्यांना सांगितलं होतं की पहिले ड्रेनेज लाईन करा. सार्वजनिक आरोग्य अभियंत्याच्या अधिकाऱ्यांना मी फोन लावून सांगितलं की काम थांबवा, पण PWDच्या अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करून याचे बिल पूर्ण उचललेत आणि पूर्ण निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आज रोजी बरोबर वर्ष झाला या एप्रिलमध्ये. तर हे लोक परत उकरण्याचं काम केले म्हणजे जे आपल्याला जे संशय होता तेच परत एकदा झाला. रस्ता परत केलेला नवीन त्याचा 3 वर्षात DLP असताना सुद्धा तात्काळ उकरून हे पूर्ण रस्ता या लोकांनी परत एकदा ड्रेनेज लाईन टाकून PH म्हणजे फक्त 4 भरण्याचं काम या लोकांनी करत आहेत. तर आम्हाला तसं नको आहे. आमची एकच मागणी आहे की आम्हाला हे रस्ता परत एकदा नव्याने पूर्ण झाला पाहिजे. का सगळ्या लोकांची मागणी आहे का नाही? ह्या पूर्ण लोकांची एकच मागणी आहे की आम्हाला हे रस्ता पूर्ण झाला पाहिजे. अन्यथा हे जर फक्त अधिकाऱ्यांचा आम्ही सत्कार केलोय तर आम्हाला अधिकाऱ्यांच्या तोंडाला कळप असायला उशीर लागणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तात्काळ जे आमचं हे जे तुम्ही नाही का जेवढा भ्रष्टाचार तुम्ही करत आहेत तर हे पूर्ण उघडकीस्तर आलेलं आहे. 20 लाख रुपयेचा रस्ता तुम्ही करून आता 30 लाख रुपये तुम्ही ड्रेनेजसाठी घेतलेला आहे. त्याला जबाबदार कोण आहे? जेणेकरून महापालिकेच्या आयुक्त साहेबांना आम्ही आंदोलन करत होतो 2 वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय. 3 वर्षापासून आज रोजीपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. तर आम्हाला एकच आमची मागणी आहे की जे संबंधित अधिकारी ठेकेदार जवळपास 100 ठेकेदार आहेत
आणि जेवढे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करेल असं मी या ठिकाणी इशारा देतो. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीने युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.